नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वाडा क्रीडा संकुलनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक। वाड्यासाठी भव्य क्रीडा संकुलनाचं नियोजन करण्यात आलं आहे। त्यासाठी मोठा निधी 30 कोटी पर्यंतचा निधी खर्च अपेक्षित आहे। यासाठी टप्प्याटप्प्याने निधी मंजूर करून देण्यात आलेला, त्याप्रमाणे 75 लाखाच्या निधीने 2019 रोजी सुरू झालेले काम दयनीय अवस्थेत असून पुन्हा पुढील काम करण्यासाठी मनसेमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला व निधी मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। यासंदर्भात चर्चेसाठी तहसीलदार कार्यालयात मनसेचे शिष्टमंडळ गेले असता निधी येत्या 15 दिवसात उपलब्ध होईल, तसेच 3 करोडचा निधी सुद्धा मंजूर करण्यात येईल असे तहसीलदारामार्फत सांगण्यात आलेले आहे। यावेळी मनसेने पुढील 15 दिवसात पुढील प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण न झाल्यास मनसेमार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। या चर्चेमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी श्री डोंगरे, मनसे तालुका अध्यक्ष क्रांतिकुमार ठाकरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक ठाकरे, कामगार सेना उपचिटणीस देवेंद्र अनुशाली, शहराध्यक्ष मधुर म्हात्रे, मनवसेचे शहराध्यक्ष हेमंत जाधव, कामगार सेना सदस्य ओमकार साळुंखे, उपशहर अध्यक्ष करण ठाणगे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष आतिश पाटील तसेच पत्रकार बंधू या चर्चेसाठी उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव वर्षीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। 6 ला आम्ही एक क्रीडा संकुलनाबाबत एक आंदोलनाचं पत्र दिले होते। त्याबद्दल आज तहसील कार्यालयात पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पत्रकार व आमचे महाराष्ट्र सैनिक यांची एक मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी अशी माहिती दिली का 3 कोटी रुपये क्रीडा संकुलाला आता मंजूर केले आहेत आणि त्याची टेंडर साधारण 1 महिन्याच्या आतमध्ये होईल असे त्यांनी आम्हाला माहिती दिली। आणि आमचे जे आंदोलन होते क्रीडा संकुलाबाबत 3 तारखेचे ते आम्ही रद्द केली। जवळजवळ आज सर्वांना माहिती आहे का 2019 ला आम्ही अनेक आंदोलनं केली। त्या आंदोलनाला यश येऊन पहिला निधी 74 लाख रुपये हा जमा झाला, काम चालू झाले। त्याच्यानंतर आज गेली 6 वर्ष झाली कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही। आज आमच्याजवळ तसं एक पत्र आहे, ते पत्र तुम्हाला दाखवतो। 2019 ला जे मनसेच्या आंदोलनामुळे 74 लाख रुपये आम्ही देत आहोत असं एक पीडब्ल्यूडीनी आम्हाला एक लेटर दिलं होते। त्यानंतर सर्वांनी बघितलं असतील 2 आमदार नारळ फोडायला आले। तिथून आता 6 वर्ष झाली कुठलाही कोणाचा पाठपुरावा नाही। तर आता आम्हाला जे सांगितले आहे का 1 महिन्याच्या आतमध्ये त्याची टेंडर निघून ते काम चालू होईल। त्यामुळे आजचं आम्ही आंदोलन ते स्थगित करीत आहोत आणि याच्यापुढे 1 महिन्यात जर ते झाले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू। आणि या आंदोलनामध्ये सर्व वाडे तालुक्यातले क्रीडाप्रेमींनी, खेळाडूंनी आमच्या आंदोलनात सहभाग घ्यावा जर हे झाले नाही तर। पण हे क्रीडा संकुलन आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।